पालघर जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाचा शिमगा मोर्चा. मस्तान नाका ते विक्रमगड तहसील कार्यालयापर्यंत 23 किलोमीटर लॉंग मार्च. पालघर जिल्ह्यात विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आज भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष अर्थात लाल बावटा यांच्या वतीने शिमगा मोर्चा काढण्यात आला आहे. मस्तान नाका येथून सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा मोर्चा तब्बल 23 किलोमीटर पायी चालत विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर धडकणार आहे. पालघर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज मोठा मोर्चा काढला. मस्तान नाका येथून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. मस्तान नाका ते विक्रमगड तहसीलदार कार्यालय असा सुमारे 23 किलोमीटरचा हा पायी लॉंग मार्च आहे. या मोर्चातून रोजगार हमी योजनेतील मजुरांची थकीत मजुरी, घरकुल हप्ते, वन दावे तसेच आदिवासी पाड्यांवरील मूलभूत सुविधांसारख्या अनेक प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांची 52,45,00,000 रुपयांची थकीत मजुरी तातडीने द्यावी, विश्वासू भावांच्या बहुउद्देशीय हॉलवर तातडीने घरपट्टी आकारणी करावी, बोगस मस्टर करणाऱ्या रोजगार सेवकांवर कारवाई करावी, घरकुल धारकांचे थकीत हप्ते तातडीने द्यावेत, प्रत्येक गरजू आदिवासींना अंत्योदय योजनेप्रमाणे 35 किलो धान्य द्यावे, आपटी बुद्रुक चिचघर जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, प्रलंबित वन दावे तातडीने निकाली काढावेत, शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा, विविध प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिल्याशिवाय काम सुरू करू नये, आदिवासी पाड्यांवर तातडीने वीज कनेक्शन द्यावे. या सर्व मागण्यांसाठी हा शिमगा मोर्चा विक्रमगड तहसील कार्यालयावर धडक देणार असून प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.